अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण केल्याच्या आणि त्यानंतर ब्लॅकमेल करून अत्याचार केल्याच्या गंभीर आरोपाखाली मोहम्मद अयाज मोहम्मद तन्वीर या संशयित आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। या प्रकरणात भाजप खासदार अनिल बोंडे यांनी संबंधित आरोपीने तब्बल 180 तरुणींचे शोषण करून त्यांचे 350 व्हिडिओ व्हायरल केल्याचा धक्कादायक आरोप केल्यानंतर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत ही कारवाई केली असून या खळबळजनक प्रकरणाचा अधिक तपास सध्या सुरू आहे। नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरातचे प्रकरण ताजे असतानाच अमरावती जिल्ह्यातही मोहम्मद अयाज मोहम्मद तन्वीर या तरुणाने सुमारे 200 मुलींचे लैंगिक शोषण केल्याच्या खळबळजनक आरोपाने मोठी खळबळ उडाली आहे। या गंभीर प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करून त्याला तातडीने अटक केली असून न्यायालयात हजर केले असता त्याला 21 एप्रिलपर्यंत 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या धक्कादायक प्रकरणाचा अधिक तपास आता पोलीस यंत्रणेमार्फत केला जात आहे। परतवाडा पोलिसांनी अश्लील व्हिडिओ प्रकरणी ताब्यात घेतलेला युवक MIMचा कार्यकर्ता असल्याचे खळबळजनक आरोप खासदार अनिल बोंडे यांनी केला असून हे केवळ एका व्यक्तीचे कृत्य नसून यामागे एक मोठी टोळी सक्रिय असल्याचा दावा त्यांनी केला आहे। या टोळीने स्नॅपचॅट आणि व्हॉट्सॲप ग्रुप्स तयार करून हे जाळे पसरवले असल्याचे सांगत पोलिसांनी संबंधित आरोपीचे मोबाईल जप्त करून त्याच्या कॉल डिटेल्सची आणि संपर्काची सखोल चौकशी करावी अशी आग्रही मागणीही बोंडे यांनी यावेळी केली आहे। अनिल बोंडे म्हणाले, या प्रकरणात काही मुस्लिम आणि हिंदू समाजाच्या मुली देखील आहेत। हे जाळे खूप मोठे पसरलेले आहे आणि विशेष म्हणजे चिखलदरा हॉटेलमधील पोलिसांनी CCTV जप्त करून 6 महिन्यातील फुटेज तपासले तर त्या आधारे रॅकेट उघड होऊ शकतो। पोलिसांनी या प्रकरणाच्या खोलात जायला पाहिजे आणि महिला अधिकाऱ्यांनी आणि सायबरमधील अधिकारी यांची नेमणूक केली पाहिजे अशी मागणी देखील बोंडे यांनी केली आहे। दरम्यान पोलिसांनी आरोपीचा मोबाईल जप्त करून तपास सुरू केला असून त्यामध्ये अनेक धक्कादायक अश्लील व्हिडिओ असल्याचे समजते। हे व्हिडिओ आरोपीने आपल्या मित्रांना पाठवले आहेत का याचा शोध घेतला जात असतानाच त्याचे तरुणीसोबतचे काही अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर आधीच व्हायरल झाले आहेत। आरोपीने पुराव्यांचा नाश करण्यासाठी मोबाईलमधील मोठा डेटा डिलीट केला असला तरी सायबर तज्ज्ञांच्या मदतीने तो रिकव्हर करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे। गेल्या 1 वर्षापासून हा गैरप्रकार सुरू असल्याची कबुली आरोपीने दिली असून प्राथमिक चौकशीत त्याने आतापर्यंत 7 पीडित तरुणींची नावे उघड केली आहेत। परतवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत 2 दिवस पासून काही अश्लील फोटो आणि व्हिडिओ ते इंटरनेटमध्ये प्रसारित होत आहे असा आम्हाला निदर्शनात आला होता आणि आम्ही आमच्या स्तरावर पोलीस डिपार्टमेंटनी ते जे विक्टिम्स आहे त्यांचे फॅमिली मेंबर्सला संपर्क करण्याची प्रयत्न केला की त्यांची काही तक्रार आहे तर ते स्वतःहून पोलीस स्टेशनला येऊन दाखल करू शकतो किंवा आमच्या महिला टीम साधे गणवेशाने त्यांच्या घरी पाठवू शकतो। घरी नाही तर इतर कोणत्याही ठिकाणी पाठवण्याची आमची तयारी होती, पण 2 दिवस पासून काही झाला नाही म्हणून आम्ही कालच्या दिवसी रात्री स्वतःहून गुन्हा दाखल केलेली आहे। ते गंभीर स्वरूपात ते गुन्हे आहे म्हणून आम्ही जास्त काही विलंब न करता कालच्या दिवशी रात्रीच्या वेळी आम्ही गुन्हा दाखल केलेली आहे आणि जे संबंधित आरोपी जे आहे त्यांना रात्री कस्टडीमध्ये घेऊन त्यांना अटक पण केलेली आहे आणि आज पासून ते तपासात जे आरोपीकडे जे मोबाईल डिव्हाइस ज्यामध्ये त्यांनी जे रेकॉर्डिंग किंवा फोटो काढलेली आहे ते पण आम्ही जप्त करणार आणि जप्त करून ते तपासात जे करायची आहे ते आम्ही करणार आणि सोबत असा पण शक्यता आहे की आरोपी जे आहे त्यांना आणखी इतर कोणी व्यक्तींनी जर काही मदत केलेली आहे ते व्हायरल करायचीसाठी तर तसा जे माणूस आहे त्यांना पण आम्ही शोध घेऊन त्यांना निष्पन्न करणार आणि त्यांना पण बरोबरपणे आम्ही आरोपी बनून त्यांच्यावर पण कारवाई करणार आहे। पण माझी